तर हे मनुष्यांनो, मी अमेझिंग स्वागत करतो तुमचं एका नव्या कोऱ्या करकरीत आणि कुरकुरीत व्लॉगमध्ये. तर आज आलो आहोत आपण माझ्या गावी म्हणजेच देवरुखला, आणि आज आपण जाणार आहोत देवरुखवरून आजऱ्याला. तर काय आहे त्याचं पर्पज ते मी पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. सकाळ सकाळ आईच्या हातचे पोहे, आहा, आणि समोर हास्य जत्रा. बस और क्या चाहिए लाइफ में. चला. बस ह्याच्यासाठीच मी गावाला येतो, आईच्या हातच्या पोह्यांसाठी. आणि आमचे भावी नवरदेव आलेले आहेत. कशाला वरती? चला, नवरदेव आलेले आहेत, भावी नवरदेव. चला सर. चला हॅपी जर्नी. विलास फोन वगैरे कर. हो हो हो. A few moments later. आमचे भावी नवरदेव स्वस्ती श्री आम्हाला घेऊन चालले आहेत त्यांच्या होणाऱ्या सासूरवाडीत. तर आज हा आमचा मायकल जॅक्सन. बायकोला आता भाई सांगितलं फुल मी मायकल जॅक्सन आहे, मला सगळ्या स्टेप्स येतात, हे ते हे. मी अमेय कदम नाही. अरे अमेय कदम नाही. मला काय बोलला तू मला काय बोला? मी बायकोला सांगितलंय की मी सगळ्या स्टेप्स करतो, हे ते हे. तर बघ माझी इमेज ठेव. हा भाई, आयुष्यात मी ह्याला कधी पावडर लावताना बघितलं नव्हतं, कधीच पावडर लावताना. पावडर नव्हतं, सनस्क्रीन लोशन. हा आल्या आल्या सनस्क्रीन लोशन लावलं ह्याने. सनस्क्रीन लोशन सगळेच लावतात. कोण लावतं? मी नाही लावत. आम्ही नाही लावत भाई. लग्न काय ठरलंय? लग्न पोरं बदलतात हे आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे भाई. सनस्क्रीन लोशन लावलं. बघितलंय तुझ्याकडे बघून. हे बघा हे गाडी बघ, गाडी बघ. हा हे बघा, डोळ्यावरती तुम्ही बघू शकता सनस्क्रीन लोशन. पापण्यावरती सनस्क्रीन होते बघा. हे बघा, लग्नानंतर माणूस बदलतो हे मी तुझ्याकडून बघितलंय. हे मी झालं, लग्नानंतर माणूस बदलतो, बदलायलाच लागतं त्याला. बात तो सही है. बस बस बस, हे मला पाहिजे. हे मला पाहिजे. जर कोण मला बोललं बदललाय, नाही, लग्नानंतर माणूस हा बदलतो 110%. कोण पण बोलू दे की मी नाही बदललं, तो खोटाच बोलतोय तो. आता जर क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. कोणी बोललं मला काय लग्नानंतर तू बदललाय, तर मी हे दाखवणार. अरे हा बदललाय, लग्नाच्या आधीच बदललाय. लग्नानंतरची वेगळी गोष्ट आहे. हा लग्नाच्या आधीपासूनच बदललाय. एकदमच असा झंडू राहणारा माणूस. एकदम आता असे केस बघा भाईचे, स्टाईल बघा. हे बघ, पहिल्यांदा आम्ही पण याच्याकडे बघायचो नाही. पोरींचा तर लांबच राहू दे. गजब बेइज्जती है. आता आम्ही भांबेड मधून आत शिरलोय आणि हायवेला लागलोय. आणि हायवेचा असा व्ह्यू आहे. अतिशय सुंदर हायवे वाटतोय आतापर्यंत. मगाचा रस्ता थोडासा खराब होता, पण आत्ताचा रस्ता खूप चांगला आहे. आणि ह्याच्या पुढेही चांगला आहे. आणि एक मित्रांनो तुम्हाला मी गोष्ट सांगतो, आम्ही जेव्हा दोघं कॉलेजला होतो, आम्ही 11वी-12वीला एकत्र आलो आणि तेव्हा असे डान्स वगैरे व्हायचे. तेव्हा ह्याला पकडून आणायला लागायचं की बाबा अरे सर्वेश यार डान्स आहे, चल ये, हे ते. आणि आता मला त्याने स्वतःहून कॉल केला. मजबुरी आहे. नाही ये फंस गया सीएम. ब्लॉग जाणार आहे, बायको बघेल. वा बघा, मजबुरी आहे, बोलू नको, लागतील तुझे. हा इच्छा. ये डर मुझे अच्छा लगा. लग्नानंतर माणूस काय, लग्नाच्या आधीच बदललाय, लग्नानंतर माणसं बदललं. लग्नाआधी काय बदललाय तर हा कधी डान्सला उभा पण नाही राहिलेला. आम्हाला पकडून घ्यावं लागेल, अरे चाल नाच, आम्ही नाचतोय ना, नाच. मग हा कुठेतरी उभा राहणार, मग नाचणार जीवावर आल्यासारखा. इथे त्याने मला स्वतःहून कॉल केला की अरे आम्ही काय करतोयस तू भावा, एक सॅटर्डे संडे ये माझा डान्स बसवायचा आहे. म्हणजे इनिशिएटिव्ह घेतला भाईने स्वतः की ये डान्स बसव. त्याने भाई तुझी कला मला दाखव कशी आहे ती. बघा तोंडात आलेला माझ्या, टिंब माशी माझ्या कलेशी त्याचा काही संबंध नाही. तर सांगायचा मुद्दा हा की पोरं हे बायकोने म्हटलं की नाचायचंय तर नुसतं टुनुक उड्या मारू ना, चला नाचे. पण मित्र बोलले की नाचायचं. अरे यार मला नाही नाच, नाही नाही नाच. मी यायचो नाचायला. उचलून आणायला
लागायचा. स्वतः मी आता कसं आहे माहितीये का, सर्वेशची बायको थोडीशी लाजाळू आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आम्ही तिला व्हिडिओ मध्ये कॅप्चर करणार नाही. पहिलाच वेळा घाबरून जाईल ती, बाहेरच जाईल त्याच्या लांब लांब पळेल. त्याच्यापेक्षा आम्ही दोघंच व्हिडिओ मध्ये असू. पण थोडे थोडे डान्स मी ह्याची सेपरेट तुम्हाला दाखवीन की हा काय डान्स करतो मायकल जॅक्सन. मिथुन चक्रवर्ती आहे आमचा देवरुखचा. तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल की हा किती इंटरेस्टेड असायचा डान्स मध्ये. आतापासूनच बायकोच्या तालावरती नाचायला लागलेला आहे हा. लग्न झाल्यानंतर हा माझ्यामध्ये घराच्या नाही नाचणार ऑन रेकॉर्ड नाही बोल. बायकोच्या तलावरती नाही नाचणार. बायकोच्या तालावरती नाही नाचणार. बायकोने असं केलं की बायकोच्या बोटावरती नाचणार. वट एवच चाललंय असं करणार असतो. त्याचे अनुभव सांगतो या. मला बोटाची गरज नाही. माझ्या बायकोने डोळे असे असे माझे डोळे केले की मी चला ग ते नेक्स्ट लेवल आहे. तुझं नेक्स्ट लेवल आहे. लावलेल्या बाला. नाही बघूया ना. पहिला ब्रेक घेतला आम्ही. आता बघूया हे हॉटेल चालू आहे का. लेट्स गो इनसाइड. अनफॉर्च्युनेटली बंद आहे. नेक्स्ट हॉटेलकडे जाऊया. चला सर. सेकंड ट्राय मारतोय आता आम्ही. वेलकम हॉटेल वेलकम म्हणून एक आहे आंबोली घाटाच्या रोडमध्ये. चला ट्राय करूया तिकडे आपल्याला आजचा जेवण भेटतंय का. क्रिस्पी आम्ही ऑर्डर केलं आहे, व्हेज क्रिस्पी. आणि ती इतकी मस्त आहे की म्हणजे चिकन क्रिस्पी असते तशी त्याची टेस्ट आहे. काय सर्वेश कशी आहे टेस्ट. मस्त. पनीर बटर आणि चपाती ह्याची पण टेस्ट अतिशय उत्तम आहे. तो अतिशय सुंदर जेवण करून आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. बाय बाय वेलकम. चले ड्रायव्हर चलो आगरा चलो. सॉरी आजरा चलो ड्रायव्हर आजरा. खूप स्किल्ड ड्रायव्हर आहे. कोणाला पाहिजे असेल तर कृपया कॉन्टॅक्ट करा. दिनोदय वस्तू भांडार पंचायत समितीच्या साईडला. तिथे विचारा की ड्रायव्हर अवेलेबल आहे का, तुम्हाला भेटेल. 500 रुपया पर दिवस एवढाच साधा रेट आहे. जास्त तो चार्ज करत नाही. 500 रुपया पर दिवस चार्ज करतो तो. हो की नाही. त्याला त्याच्यामध्ये त्याचं खाणं पिणं द्यायचं. बिचारा गरीब असा येतो बसतो गाडी चालवतो सुकून एकदम मस्त. शबाश. चल मेरे ड्रायव्हर तुकडुक तुक. अजून आम्हाला 1 तास दाखवते. आणि आता आम्ही आंबोली घाटातून चाललोय. आंबोली घाटाचा धबधबा जर आपल्या नशिबात असेल तर बघायला भेटेल. आणि हा अतिशय सुंदर धबधबा आहे. मी लहानपणी आलो होतो. आता सेकंड टाइम चाललोय. हा पब्लिक तर दिसते म्हणजे हा इथेच आहे वाटतं धबधबा. पब्लिक दिसायला लागलेली आहे. हा धबधबा बघा. एश मारी टोपी. आंबोली वॉटरफॉल. काय बोलतो तुला भावा, मोठा आहे धबधबा छोटा नाही. राईट साईडला स्टेप्स होत्या. हा बघा आंबोलीचा धबधबा एकदम जबरदस्त जबरदस्त. आम्हाला थोडं जिथे डेस्टिनीला जायचं आहे आजऱ्यामध्ये तिथे जायला आम्हाला थोडा लेट होतो. त्याच्यामुळे आम्ही आंबोली घाट कव्हर नाही करू शकत आहे. बघूया येताना आम्हाला थोडा टाइम असेल तर नक्कीच आम्ही आंबोली घाटामध्ये थोडा वेळ थांबू. पाण्याचा आस्वाद घेऊ, धबधब्याचा आस्वाद घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे देवरुखला जाऊ. बघूया कल किसने देखा है किस्मत में क्या है. आता चाललो आहे आम्ही आग्र्याला तर आम्हाला आग्र्याला जाऊ द्या. चला. 25 बीच असं काय नंबर काय माहिती त्याचा असेल काय. 25 बीच 91920. लोकांना मला प्लीज सांगा हा काय MH08 वगैरे ऐकलंय. बाकी पहिला स्टेट येतो. हा काय नंबर आहे. 25 BH 9192D काय नंबर काय सिरीज आहे काय कळलं नाही. जर कोणाला काय माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा ही काय सिरीज आहे ती. जेवलीस का. हे बघा हे अरे इथे ते पाणी होतं बघा. हे ब्लॉग अरे ये पाणी होतं. कसे असतात बघा मित्र चेंज होतात. आता फेस वॉश लावून आयटम बनून झालेलं आपल्या सासरवाडीत.
अरे पाणीचं मीच टाकणार आहे ना. अरे पाणीचं मीच टाकणार आहे ना. दिल का जो हाल है वो तुम्हें कैसे बया करे. इधर 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 पाणी धर पाणी धर पाणी. धर 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 3 मिनिटावरती भावाची सासूरवाडी राहिले. एवढं प्रेशर आलंय की भाई मुतायला गेलेला, मुतून आलाय बघा. टाकी पूर्ण खाली करून आलेला आहे. एवढं प्रेशर असतं लोकांचं. प्रेशर आहे भाई, प्रेशर आहे. घरी सासूरवाडीत जायचं प्रेशर असतं, माहिती आहे मला. टेन्शन नको. चल मध्ये प्रेशर. स्वॅग मेरा देसी, स्वॅग मेरा देसी आहे. स्वॅग मेरा देसी. चष्मा विश्वा लावलाय भाई ने. चष्मा बघापासून लावला ना भाई. सनग्लास त्याने आत्ता लावलाय का. शायनिंग मारायची आहे बायको, होणाऱ्या बायको समोर किंवा कसला एकदम टकाटक असतो मी एकदम जबरदस्त. हा उन्हाचा त्रास. अरे बाहेर सावली आहे. बघा प्रेक्षकांनो, बाहेर सावली आहे पूर्ण. साहेब एकदम टकाटक आलेत, एकदम चष्मा विश्वा घालून. ओ माय गॉड, ओ माय गॉड. लोकेशन बघ कुठे. हा तुझा समोर तुझा मेवणा आहे, त्याला चल फॉलो कर. लड़की का चक्कर बाबू भैया, लड़की का चक्कर. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. The next day. तर मरुक्षांनो, आपला मगाशी आंबोली घाट बघायचा राहिला होता. येताना मी म्हटलं होतं जाताना आपल्याकडे जर टाइम असेल तर आपण नक्की बघूया. आईच डोक्याला लागलं माझ्या. चलो बघायला. चला तर. हा चष्मा लागला भावाचा, चष्मा लागला. आई शोले माकड आहे. निमिष गेला. तो बघ गाडीच्या खाली गेला. हा बघ निमिष बघ. थांबलोय. निमिष बघ निमिष. काय जबरदस्त गार पाणी. हा 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 हा. वा. कपडे आणले नाहीये त्याच्यामुळे आता भिजू शकत नाही. चला आमचे 20 रुपये संपलेत. आता आम्ही निघालो. हा मजा आली. 5 मिनिटाची मजा. याचं निघायचं मन करत नाही भावाचं. एवढं पाण्याला आवडलंय त्याला. आंबोली घाटामध्ये नक्कीच मित्रांनो जेव्हा टाइम भेटेल तेव्हा या घाटाला भेट द्या. एकदम जबरदस्त. चला जाऊया पुन्हा एकदा आपल्या परतीच्या ऐक मार्गाकडे. चला तर आता आपण घराकडे जाऊया. आता झालं, आता संपलं. काय कच्चा बसलाय डान्स. कच्चा एकदम जबरदस्त नाचलाय. आता डान्स. आता म्युझिक वर नाचणार, नंतर बायकोच्या तालावर नाचणार. तर आम्ही आता आमच्या घराकडे थोड्या वेळातच पोहोचणार आहोत. तर आय होप की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल रोड ट्रिपचा. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अमेझिंग यश सायनिंग ऑफ.